अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता असे मस्त आपले मोदक झालेले आहेत। आपली आई आजीच्या हातची एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। कुणीही बनवू शकेल अशी एवढी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर घरोघरी आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पाला आपण मोदक बनवित असतो नैवेद्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत गुळ खोबऱ्याचे मोदक। ही फार जुनी रेसिपी आहे, आपल्या आई आजीच्या हातची एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। आपण आज पारंपरिक पद्धतीने गुळ खोबऱ्याचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण दररोज चपातीला वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये। इथं तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। हे आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे। इथं मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे, तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे सर्व पिठाला। आता थोडं थोडं पाणी घालून आता हे याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त पातळ नाही, थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला मळायचं आहे। अशा प्रकारे आपण पीठ मळलेलं आहे। आपण पोळीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळलेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे पीठ। आता आपल्याला सारण बनवायचं आहे। उकडीचे मोदक म्हटलं की ओला नारळ आलाच, किंवा गॅसवर आपण ते सारण बनवून घेतो। तर आता आपल्याला गॅसवर सारण बनवायची गरज नाही। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे सारण बनवायचं आहे। मी इथं 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। असा बारीक कापून घेतलेला आहे गूळ। तर आपल्याला आता सारण बनवायचं आहे। एका बाउलमध्ये खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे। त्यानंतर वेलची पूड घालायची आपल्याला यामध्ये, आणि 1 चमचा भाजलेली खसखस घालायची आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागतात अशा प्रकारे बनवलेले मोदक, आणि सारण सुद्धा खूप छान लागतं। 1 ते 2 महिने सुद्धा तुम्ही हे सारण बनवून ठेवू शकता, खराब होत नाही, कारण आपण गूळ आणि सुकं खोबरं वापरलेलं आहे यामध्ये। अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण मोदक करायला घेऊया। पीठ सुद्धा आपलं अगदी 5 मिनिटात भिजलेलं आहे, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ पीठ भिजायची गरज नाही आहे। व्यवस्थित झालेलं आहे पीठ। आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया। अशा प्रकारे लाट्या बनवून घ्यायच्यात आपल्याला। आपल्याला याचे गोल गोल अशा प्रकारे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये लाटेही बुडवून घ्यायचे आहे पिठामध्ये। आता ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे त्याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे
अशा प्रकारे मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं सारण भरायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोदक बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत. मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला सर्व मोदक व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला मोदक ठेवून द्यायचे आहेत. सगळे मोदक चाळण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला मोदकचे चाळणे ठेवायच्या आधीच आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित स्टीम होतात मोदक आपले. पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे. तर त्यावर आपल्याला आता चाळणी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला चाळणीवर झाकण ठेवायचं आहे. हे आपल्याला 10 ते 12 मिनिट स्टीम करायचे आहेत मोदक. साधारण 12 ते 13 मिनिट झालेले आहेत. आपले मोदक व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. हाताला बिलकुल चिटकत नाहीत. तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया. असे मस्त आपले मोदक झालेले आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. 10 ते 15 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात. खूप सोपी रेसिपी आहे. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता झटपट असे 10 ते 15 मिनिटात आपले मोदक तयार झालेले आहेत. खूप छान लागतात हे गूळ खोबऱ्याचे मोदक. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाला नक्की करून बघा. आपण एक तोडून सुद्धा बघूया. तुम्ही बघू शकता असे मस्त आपले आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता असे मस्त रसरशीत मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाला नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.